एका मुलाचा जन्म झाल्यानंतर तो लगेच बोलला की मागच्या जन्मात माझा खून झाला होता आणि त्या खुनाचा गुन्हेगार मला माहित आहे. पुनर्जन्माची एक अशी धक्कादायक घटना जिने संपूर्ण देशात प्रचंड खळबळ निर्माण केली. एक मुलगा जो जन्मानंतर काही दिवसातच बोलू लागला आणि त्याने काढलेला पहिला शब्द ऐकून त्याचे आई वडील थक्क झाले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जगाच्या इतिहासात पुनर्जन्माची इतकी पक्की आणि खरी बातमी याआधी कधीच घडली नव्हती. सुरुवातीला या मुलाकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याला वाटलं हा लहान मुलगा आहे, काहीतरी बोलत असे. पण जेव्हा त्याने त्याच्या मागील जन्मातील आई वडिलांची नावे, त्यांच्या पत्नीची नावे आणि त्या पत्नीपासून झालेल्या मुलांची नावे सांगितली, तो पूर्वी कुठे राहायचा, त्याचा कशाचा व्यवसाय होता, हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे डोळे विस्फारले. या प्रकरणाची खबर वाऱ्यासारखी पसरली आणि जेव्हा त्याच्या आई वडिलांनी जाऊन पाहिलं तेव्हा त्या मुलाने जे सांगितलं होतं, जसं सांगितलं होतं, अगदी ते तसंच होतं. आणि जेव्हा या प्रकरणाचा तपास पोलीस, त्याचबरोबर शास्त्रज्ञ आणि संशोधक इथे दाखल झाल्यानंतर त्यांच्या तपासामध्ये जे उघड झालं ते आणखीनच आश्चर्यकारक होतं. चला आज आपण या अविश्वसनीय घटनेच्या मुळाशी जाऊया, जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. मृत्यू हेच खरं सत्य आहे की त्यानंतर नक्की काय आहे? चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट. ही घटना आहे आग्र्याजवळच्या बाड नावाच्या एका लहान गावातली. इथे राहणाऱ्या तोरण सिंग उर्फ टिट्टू याने नुकतंच बोलायला सुरुवात केली होती. घरातला सर्वात लहान असणारा टिट्टू हा 2 वर्षाचा झालेला नाही, पण तो स्पष्टपणे बोलू लागला होता. खरं तर आपलं मूल लवकर बोलू लागणं हे कोणत्याही आईवडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते, पण टिट्टूच्या बाबतीत ही कला त्याच्या आईवडिलांना आनंदापेक्षा जास्त चिंतेचं कारण बनली आहे. टिट्टू आता 2 वर्षाचा झाला आहे. तो विचित्र गोष्टी बोलू लागला. तो आपल्या आईला म्हणतो, माझ्या वडिलांना सांगा की माझ्या बायको आणि मुलाची काळजी घ्या. काय? त्याची आई म्हणाली, अरे तू 5 वर्षाचा आहे, तुझी बायको मुलं कस काय असती? कारण आईला धक्का बसला, कारण तो म्हणतो की मला इथे जेवण मिळते पण मला त्यांची खूप काळजी वाटते. जेव्हा त्याला त्याची आई विचारते की तू कोणाबद्दल बोलतोय, तेव्हा तो उत्तर देतो, मी माझ्या खऱ्या कुटुंबाबद्दल बोलतोय, ते आता आग्र्यामध्ये आहे. तो वारंवार आपल्या आई वडिलांना म्हणू लागला, तुम्ही माझे खरे आई वडील नाहीयेत, माझे खरे आई वडील आग्र्यात राहतात. तो अचानक रडायला लागतो आणि म्हणतो, मी ते चुकून आलोय, माझ्या खऱ्या घरी जायचं आहे, मला तिथली खूप आठवण येते. सुरुवातीला सगळ्यांनी लहान मुलगा आहे, काहीतरी कल्पना करतोय, कुठून तरी ऐकतोय म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण ही फक्त सुरुवात होती. त्यांना वाटतंय की हे सर्व काही दिवसांनी थांबेल, पण त्यांना कल्पना नव्हती की येत्या काळात टिट्टू जे काही सांगणार आहे ते ऐकून फक्त त्यांचंच नाही तर संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. 3 वर्ष उलटली. आता टिट्टू 5 वर्षाचा झाला होता. ज्या गोष्टी आणि वागणूक त्याने सुरू केली होती त्याने त्यांच्या आई वडिलांना खूप मोठ्या चिंतेत टाकलं होतं. नुकतंच टिट्टूने दावा केला की माझं खरं नाव सुरेश वर्मा आहे, माझ्या बायकोचं नाव उमा आहे आणि आम्हाला 2 मुलं आहे, रोमू आणि सोमू. एवढंच नाही तर तो पुढे म्हणायला, आग्र्याच्या सदर बाजारमध्ये सुरेश रेडिओज नावानं माझं दुकान आहे आणि तिथे माझं घर देखील आहे. आणि मग त्याने जी गोष्ट सांगितली, जे ऐकून घरातल्या लोकांचा काळजाचा ठोका सुटला. त्याने सांगितलं, एका संध्याकाळी तो आपल्या कारमधून घरी परत असताना 2 माणसांनी त्याच्या डोक्यात गोळी घातली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तो सांगू लागला, त्यांनी माझ्या डोक्यात गोळी मारली, मला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यानंतर स्मशानभूमीत नेऊन जाळलं, माझी राख यमुनेत विसर्जित केली. गेली 3 वर्ष त्याची विचित्र बडबड ऐकणाऱ्या घरच्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या बायको मुलांसह स्वतःच्या खुनाबद्दल आणि आपल्या अंत्यक्रियेबद्दल तपशीलवार कसा बोलू शकतो? ही बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातून जिल्ह्यात, तालुक्यात आणि संपूर्ण देशात पसरली. सगळ्या लेखच वाटू लागलं, टिट्टूच्या अंगात भूत शिरले. भूत प्रेताची थिअरी खरी मानवी तर टिट्टूचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललो. तो आता फक्त बोलत नाही तर त्याचं वागणं एखाद्या मोठ्या माणसासारखं झालं होतं, जे त्याच्या आई वडिलांसाठी असंही होत होतं. त्याच्या वागण्याने हे प्रकरण एका नव्या आणि धोकादायक वळणावर पोहोचणार होतं. टिट्टूचा स्वभाव त्याच्या वयाच्या मुलापेक्षा खूप वेगळा झाला होता. शरीर 5 वर्षाच्या मुलाचं, पण त्याची भाषा, बोलण्याचा आवेश, हावभाव एखाद्या प्रौढ व्यक्तीसारखे झाले आहेत. तो आपल्या आई वडिलांच्या गरिबीची चेष्टा करू लागला. तो आपल्या आईला म्हणतो, माझी बायको तुझ्यासारखी अशी फाटकी तुटकी साडी नाही नेसत, ती 2-2 हजाराच्या साड्या घालते. तो म्हणतो, मी या घाणेरड्या घरात राहू शकत नाही, मी माझ्या बंगल्यात राहायला जातोय. असं म्हणून तो एखाद्या मोठ्या माणसासारखा सुटकेस काढून आपले कपडे भरू लागतो. घरची जेव्हा त्याला ओरडून थांबवतात तेव्हा तो घरातून पळून जाण्याची धमकी देतो. तो कुठेही पायी किंवा बसने जायला तयार नसतो. तो म्हणतो की मला माझ्या फक्त कारमधून फिरायची सवय आहे.
टिट्टू आपल्या 6 भावंडामध्ये सर्वात लहान आहे, पण त्याचे वागणं आईवडिलांसाठी खूप मोठी धोकेदायक बनू लागलं होतं. तो त्याच्या आईला आई मानत नाही, वडिलांना वडील समजत नाही. तो नेहमी म्हणतो, मी फक्त काही दिवस काढण्यासाठी तुमच्याकडे आलो. आता सहनशीलतेचा अंत झाला होता. त्याच्या आई वडिलांनी ठरवलं होतं की या सगळ्यामागे काहीतरी सत्य आहे की नाही हे आता शोधून काढायला हवं. त्यांनी आपला मोठा मुलगा अशोक याला त्या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी आग्र्याला पाठवण्याचा निर्णय घेतला. अशोकलाही कल्पना नव्हती हा प्रवास त्याच्या आयुष्यातला आणि या रहस्यमय कथेला एका अशा वळणावर नेणार आहे जिथून परत येणं शक्य नाही. टिट्टूच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे तपासण्यासाठी त्याचा मोठा भाऊ अशोक आपल्या एका मित्रासोबत गावातून आग्र्याच्या सदर बाजाराकडे निघाला होता. कारण टिट्टू नेहमी सांगतो की सुरेश रेडिओज नावाची तिथे त्याची दुकान आहे. अशोक आणि त्याचा मित्र तिथे पोहोचले. त्या नावाच्या दुकानाची शोधाशोध सुरू झाली. खूप वेळ शोधल्यानंतर त्यांना तसं कुठलं दुकान सापडलं नाही. ते थकून एका जागी बसलेच होते. तेवढ्यात अशोकची नजर एका बोर्डावर पडते. तिथे लिहिलेलं होतं सुरेश रेडिओज, तेच नाव ज्याचा उल्लेख टिट्टू करत असतो. अशोकला धक्का बसला आहे. त्याचे डोळे विस्फारले आहेत. त्याचा विश्वास बसत नव्हता. तर काय टिट्टूने सांगितलेल्या बाकीच्या गोष्टी खऱ्या आहेत का? आता अशोकला प्रश्न पडला होता. त्या दुकानात जाऊन आता विचारावं लागेल की टिट्टू खरंच सांगतोय का? टिट्टूचा खरंच सुरेशचा पूर्वजन्म आहे का, की हा फक्त योगायोग आहे? हजारो प्रश्न मनात घेऊन अशोक त्या दुकानाच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्याला माहिती नाही की दुकानाच्या आत त्याला जे सत्य कळणार आहे ते योगायोगाच्या पलीकडे आहे. अशोक दुकानाच्या आत शिरतो, जिथे त्याला एक महिला दिसते. चौकशी केल्यावर कळलं की ती सुरेशची पत्नी उमा आहे. अशोक तिला सांगतो की त्याला सुरेशला भेटायचं आहे. हे ऐकताच उमा तिच्या पतीच्या हत्येची संपूर्ण कहाणी अशोकला सांगते. उमा सांगते की काही वर्षापूर्वी तिचा पती सुरेश वर्मा हा आग्र्यातील एका यशस्वी व्यावसायिक होता. सदर बाजारात सुरेश रेडिओ नावाचं त्याचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं. आग्र्यात त्याचा एक बंगला होता. पण एका संध्याकाळी सुरेश आपल्या कारमधून घरी परतत असताना घराच्या जवळच दबा धरून बसलेल्या 2 बदमाशांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी थेट डोक्याच्या उजव्या बाजूला लागली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. त्या बदमाशांना पाहणारा एकही साक्षीदार सापडला नाही. कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी ती फाईल बंद केली होती. सुरेशच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्या पत्नी उमावर आली होती आणि त्यानंतर ती दुकान सांभाळू लागली होती. उमा जे जे सांगत होती ते ऐकून अशोकच्या पायाखालची जमीन सरकलीच होती. कारण उमाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तपशील अगदी तसाच्या तसा टिट्टू सांगत होता. पत्नीचं नाव, मुलांची नाव, दुकानाचं नाव, मृत्यूचं कारण सगळं काही तंतोतंत जुळत होतं. आता अशोकच्या सांगण्यावरून उमा आणि तिचे कुटुंबीय एका धाडसी निर्णय घेत आहे, जे या कथेला एका निर्णायक क्षणावर आणून ठेवणार आहे. आता त्याचे घरचे काय करणार होते की ज्यामुळे संपूर्ण जगाला याची माहिती मिळणार होती? अशोकने टिट्टूबद्दल सगळे हे सांगितल्यानंतर उमा आणि तिच्या कुटुंबाला एक धक्का बसला. एका बाजूला त्यांच्या मनात उत्सुकता होती, तर दुसऱ्या बाजूला हजारो प्रश्न घोटाळत होते. अशोक सत्याला आधी पक्क करण्यासाठी सुरेशच्या कुटुंबियांना आपल्या घरी बाळगावी येण्यास सांगितलं. तो म्हणाला, आपण काही न सांगता अचानक घरी जाऊया, बघूया तो तुम्हाला ओळखतो की नाही. उत्सुकता, भीती आणि आशेच्या संमिश्र भावना मनात घेऊन सुरेशचे कुटुंबीय अशोक सोबत टिट्टूच्या घरी भेटायला निघाले. ज्या टिट्टूमध्ये त्यांना कदाचित आपला सुरेश पुन्हा दिसणार होता. ही भेट या घटनेतील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार होती. एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या मागच्या जन्मातील कुटुंबाला ओळखू शकेल का, की हा सगळा बनाव उघड केलीस? सगळ्यात नजरा आता बाळ गावाकडे लागलेल्या आहे. सुरेशचे कुटुंबीय टिट्टूच्या घरी पोहोचले. दारात उभे असणाऱ्या सुरेशच्या कुटुंबियाला पाहता जीवन करत असणारा टिट्टू ताट सोडून त्यांच्याकडे धावत गेला. सगळ्यांच्या गळ्यात पडला. तो जोरदारात ओरडून म्हणू लागला, माझे आई बाबा आले बघा, माझे खरे आई वडील आले. पण जशी त्याची नजर उमावर पडते तेव्हा तो लाजून जातो. एका 5 वर्षाचा मुलगा अचानक एका प्रौढ पुरुषासारखा वागू लागतो. त्याने उमाला खुनेने आपल्या जवळ बसायला सांगितलं. मुलांची चौकशी करू लागला. इतकंच नाही तर त्याने उमासोबत अशा एका खाजगी क्षणाची गोष्ट सांगितली जी फक्त सुरेश आणि उमा या दोघांनाच माहीत होती. हे ऐकून उमाही थक्क झाली. ओळख पटली होती, पुरावा मिळाला होता. पण जेव्हा सुरेशचे कुटुंबीय परत जायला निघतात तेव्हा खरा ड्रामा सुरू होतो. त्यांना परत जाताना पाहून टिट्टू पूर्णपणे बिथरला आहे. तो आपल्या आईवर ओरडू लागला आहे. वडिलांशी झटापट करत होता. तो धावत जाऊन सुरेशच्या वडिलांच्या गळ्यात पडला, कारण त्यासाठी तेच त्याचे खरे वडील आहेत. आता एक शेवटचा निर्णय घेतला गेला. आता टिट्टूची अंतिम परीक्षा आग्र्यात होणार होती. त्यांचा 50% भरोसा बसला होता, पण 50% भरोसा बसणं बाकी होतं. त्यासाठी आग्र्यात त्याची परीक्षा होणार होती. आता टिट्टूला आग्र्याला आणण्यात आलं, जिथे त्याच्या भूतकाळातील आठवणींची खात्री केली जात होती. त्याच्या सत्याची परीक्षा घेण्यासाठी काही नियोजन करण्यात आलं होतं. परीक्षा क्रमांक 1,
कार मधून दुकानाकडे जात असताना गाडी दुकानावर न थांबता दुकानाच्या पुढून वेगात नेली, पण गाडी दुकानाच्या समोरून जाताच टिट्टू जोरात ओरडतो, थांब थांब, माझं दुकान तर मागेच राहिलं, तुम्ही पुढे कुठे चाललात? इथे टिट्टू पास झाला होता. परीक्षा क्रमांक 2. टिट्टूला दुकानाच्या आत नेलं. तो दुकानात प्रवेश करतो. त्याची चाल, त्याची बॉडी लँग्वेज एका 5 वर्षाच्या मुलाची नाही, तर त्या दुकानाच्या मालकाची होती. तो दुकानात कोणता भाग दुरुस्त केला आणि कोणता नाही हे डायरेक्ट ओळखतो. परीक्षा क्रमांक 3. दुकानातून टिट्टूला सुरेशच्या घरी आणलं, पण त्याच्या येण्यापूर्वीच सुरेशच्या दोन्ही मुलांना घराबाहेर इतर मुलांसोबत खेळायला पाठवलं गेलं. पण इथे टिट्टू त्या गर्दीत आपल्या दोन्ही मुलांना बरोबर ओळखलं. सर्व परीक्षामध्ये टिट्टू पास झालाय. कुटुंबासाठी हे पुरावे पुरेसे आहे की टिट्टू सुरेश वर्माचा पुनर्जन्म आहे. पण कहाणी इथे संपत नाही. ही बातमी आता देशातून पूर्ण जगात पसरली होती. हा तपास एका धक्कादायक आणि निर्णायक वळणावर पोहोचला होता, कारण टिट्टू आणि त्याच्या मारेकऱ्याचं नाव तो उघड करणार होता. या केसने आता संशोधकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण आज सर्वात मोठा प्रश्न होता की टिट्टूला सुरेशच्या मारेकबद्दल काही आठवते की काय. आता 5 वर्षाच्या टिट्टूने तो खुलासा केला आहे, जो तपास यंत्रणा आणि मीडियामध्ये त्याने आग लावली. टिट्टूने सांगितलं की ज्या दिवशी मला गोळी मारण्यात आली त्या दिवशी त्या 2 बदमाशापैकी एकाचा चेहरा त्याने ओळखला होता. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सुरेशचाच एक व्यावसायिक प्रतिस्पर्धी आहे. आग्रा पोलिसांनी या केसला गांभीर्याने घेतलं. टिट्टूच्या साक्षीदाराच्या आधारावर त्या व्यक्तीला अटक केली. कडक चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. या कबूलनाम्याच्या आधारानंतर ती बंद झालेली मर्डर केस पुन्हा उघडण्यात आली. इतिहासात पहिल्यांदाच पुनर्जन्माची संबंधित केस कोर्टात आली आहे. केसमधील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट. टिट्टूच्या डोक्यावरील जन्मखून, सुरेशच्या डोक्यावर ज्या ठिकाणी गोळी लागली होती अगदी त्याच ठिकाणी त्याच आकारात स्वरूपात टिट्टूच्या डोक्यावर जन्मापासून 2 निशाण होते. कोर्टात सर्व पुरावे सादर करण्यात आले. एका 5 वर्ष मुलाची साक्ष, मारेकऱ्याचा कबुली जबाब आणि जन्मखुनांचा वैज्ञानिक पुरावा. आग्रा कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय, ज्यात टिट्टू हा सुरेशचा पूर्ण जन्म असण्याचं मान्य करून मारेकऱ्यांना शिक्षा सुनावली. पण एक शेवटचा मोठा प्रश्न उरला, आता टिट्टूचं काय होणार? सुरेश टिट्टूच्या स्वरूपात परत आला, पण तो आता सुरेश राहिला नव्हता. दोन्ही कुटुंबाला एक अवघड निर्णय घेतला, आपापल्या आयुष्यात परतले. टिट्टूने आपल्या दुहेरी आठवणीसोबत आपलं बालपण जगलं. ही अविश्वसनीय वाटणारी घटना, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आले असेल. ही बातमी आत्ताची नाहीये, ही जी तुमच्या डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतं, पण ही गोष्ट 1980च्या दशकातली आहे. ही घटना 1983 ते 1988च्या काळात घडली होती. पण तिची सत्यता आणि रहस्य आजही तितकंच साधं आहे. आज तो मुलगा तोरण सिंग उर्फ टिट्टू बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणजेच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याला आजही सर्व काही आठवतं. तो अधूनमधून आग्र्याला आपल्या मागच्या जन्मातील कुटुंबाला भेटायला जातो. त्याचं म्हणणं असं आहे की आपण दुहेरी आयुष्य जगू शकत नाही. जे काल घडून गेलं ते गेलं, जे उरलं आहे ते आपलं आजचं आयुष्य आहे. पुनर्जन्माची अनोखी कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्य एक सरळ रेषा नाही, ते एक वर्तुळ आहे, जिथे सुरुवात आणि शेवट एकाच ठिकाणी येऊन मिळतात कधी ना कधी. तर कशी वाटली घटना कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा.